हॅलो, गुड मॉर्निंग. जी माझी साय जमा झाली होती बरेच दिवसाची, मी त्याची तूप बनवायला घेतलं होतं. आणि गावावरून आलं तर तसं तूप नव्हतंच आणि फ्रीजसुद्धा बंद असल्यामुळे मी साय पण काही जमा नव्हती केली. अशा प्रकारे साय टाकली होती, नंतर करून घ्यावं म्हटलं. आणि संध्याकाळी थोडं बाहेर जायला निघालो. आमच्या आई वगैरे आल्या की मी थोडंसं शॉपिंग वगैरे करायला, म्हणजे भांड्यांची खरेदी, काही वेगळं काही नवीन काही घ्यायला मी जात असते. आणि आई वगैरे सोबत असल्या की थोडं छान वाटते, कोणीतरी सोबत आहे. आणि अदूला हार्ट शेपचं टेडी खूप आवडलं होतं, त्यामुळे त्याला ते घेऊन दिलं. आणि आईच्या नद्दूच्या घरी अशा बघा संध्याकाळी मस्त चालल्या होत्या, दोघांना एकमेकांशिवाय करमतच नाही. आणि बघा कसे राऊंड राऊंड करत आहे, आणि त्यांना खूप चांगलं वाटतं एकमेकांसोबत खेळायला. आणि असं काही दुपारच्या वेळेमध्ये मी असं उलनचं मॅट बनवायला घेतलं होतं. आणि थोडं जर आपलं काहीतरी बिझी राहिलं तर आपलं माइंड पण छान फ्रेश राहतो, थोडं तरी आपण काहीतरी केलं तरी. आणि तेवढंच आपल्याला चांगलं वाटते, काहीतरी आपण करतो आहे. हे फर्स्ट अटेम्प्ट होतं, कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. असे उलनचे नवीन नवीन प्रकारचे मी डिझाईन करून बनवावं म्हटलं, थोडं छान वाटते आणि मला येतेसुद्धा. आणि संध्याकाळी अशा कळण्याच्या भाकरी करायला घेतल्या होत्या. भाकरी म्हणजे ते आम्ही पोळीसारखी कणिक भिजवून घेतली होती, आणि हे आंबट बेसनासोबत एकदम छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून भाकरी न करता ते पोळीसारखं लाटून घ्या, आणि खायला एक नंबर लागते. आणि गरम गरम खासाल तर खूपच छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे मी ते करून घेतलं होतं, आणि त्याच्यासोबत मला आंबट बेसन करायचं होतं. आणि जो एक दोडका ठेवला होता मी, आणि त्याची मला भजी करायची. आईला मला भजी खूप आवडतात, आणि अद्वीच्या पप्पाला आवडत नाही, त्यामुळे आम्ही दोघींनी ते करायला घेतले होते. आणि गरम गरमच खायला छान लागतं दोडक्याची भजी. कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा. असा होता आमचा दिवस. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.